स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावाच्या अनुषंगाने आपण इथे सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात केलेली आहे. तर मला असं वाटतं की या वाचनालयाचा लाभ जो आहे तो सगळ्या मुलांनी, म्हणजे या मुलांनी घेऊन IPS IAS वगैरे यासारख्या पदव्या ग्रहण कराव्यात. पण त्यासाठी जे लागणारी जी काही पुस्तक संपदा जी असेल तर ती पुस्तक संपदा जी पुरवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील किंवा ते पुरवण्याची जी काही गोष्ट असेल तर ते आम्ही आमच्या पद्धतीनं सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्या दृष्टिकोनातून नक्कीच या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये चांगले विद्यार्थी घडतील, चांगले अधिकारी घडतील आणि आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या माध्यमातून नक्कीच ते पूर्ण होतील असं मला वाटतं. तर याबद्दल या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच आवाहन करेल की त्यांनी त्यांच्या विचारांचं अनुयायन करावं आणि वाचनालयाचा पुरेपूर लाभ घ्यावा. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजेच सर्वसामान्यांचा विकास आहे. तळागाळातल्या माणसाला की संविधानाच्या मार्फत त्यांनी ते जे घटनेमध्ये तरतूद केल्या, आमच्या गळ्यातलं गाडगण पाठीवरचा खराटा काढला आणि आज जो आम्ही सुटाबुटामध्ये आहे, आज जो आम्ही रिक्षा चालवतो, गाडी चालवतो, चांगल्या ठिकाणी राहतो, उठतो, बसतो, हे सर्व जे आहे हे बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेलं आहे. संविधानामध्ये तशा तरतुदी केल्या आणि त्यानुसारच आज आमची जी प्रगती आहे, आज जो आम्ही वाचाल तर वाचाल अशा पद्धतीचं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिक्षणही झालंय, संघटित झालोय. आता संघर्ष म्हणजे आमचे मुलं बाळ कसे घडतील, कसे IAS IPS असे उच्च क्लास 1 कसे अधिकारी होतील आणि आमच्या समाजाची प्रगती कशी होईल, हाच आमचा या ठिकाणचा ध्यास असेल आणि बोध असेल. तर आजच्या दिवशी एवढंच मी सांगेन की महामानवांनी जो आम्हाला दिलेला संदेश की वाचाल तर वाचाल या उद्देशाने दलित पीडित समाजाला एक पुस्तकाचं दालन खुलं करून जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की बाबांनो नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून जयंती साजरी केल्यानं मुलं घडतील आणि हेच आमच्या बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. एवढंच मी आजच्या दिवशी बोलू शकतो. आज खूप आनंद होतो या गोष्टीचा की लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावाने या ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालयाचं उद्घाटन झालेलं आहे. खरं तर तमाशाने माणसं बिघडली नाहीत आणि कीर्तनाने चांगली झालेली नाहीत, घडलेली नाहीत, सुधारले नाहीत. पण बाबासाहेबांनी एकच सांगून गेलं होतं की वाचनाने माणूस घडतो. डोक्यामध्ये रील स्टार बनण्यापेक्षा रिअल स्टार बनणं आजची गरज आहे आणि रिअल स्टार बनवण्याचं काम आजच्या या थोरात साहेब असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, अरुण भोसले असतील, काळे असतील, अन्य सगळेजण आज डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते वाचनामुळं आणि त्याचा अभ्यास केल्याने आणि हे अभ्यासाचं दालन या ठिकाणी उभा राहतंय आणि याच्यातून चांगले विद्यार्थी घडतील, त्यांना एक मार्गदर्शन करण्याचा दीपस्तंभ उभा करण्याचं काम इथल्या या ज्ञान साधनेच्या सर्व संचालकांनी सभासदांनी केलेलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. बाबासाहेबांचे विचार तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ही पुस्तकाची दालन अतिशय चांगल्या पद्धतीचं कामी येईल. लोक नाचून जयंती साजरी करतात तर आमच्या थोरात साहेबांनी, अरुण भोसलेने आणि त्या काळी त्यांच्या सगळ्याच टीमनी आता वाचून बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यात घ्यावा हा संदेश दिलेला आहे. खूप आनंद वाटतोय. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या 135व्या जयंतीनिमित्त आज आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की आमची बाईट घेत आहे. 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा तर आहेतच आणि त्या शुभेच्छा देत असताना फक्त शुभेच्छा देऊन थांबायचं का, तर इथल्या शोषित, पीडित आणि परंपरेच्या आर्थिक संकटात पिचलेल्या आपल्या समाजाला काय देता येईल ह्या उद्देशानं थोरात साहेब असतील, काळे साहेब असतील, प्रकाश गायकवाड असतील, मनीषाताई असेल, आमचे शंकरभाऊ कांबळे असतील, पैलवान असतील, मी स्वतः अरुण भोसले या संस्थेचा या ग्रंथालयाचा सचिव आहे. आम्ही फार मंथन केलं आणि त्याच्यात काय देण्यासारखं काय आहे तर ते द्यायचा प्रयत्न केला. मग ती आंबेडकर जयंती असू द्या,
नाहीतर 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंची जयंती असू द्या, या पद्धतीत आमचं काम चालू आहे. गेल्या वर्षी आम्ही एक वित्त सहकारी सोसायटीची निर्मिती केली, महिला बचत गटांची एक निर्मिती केली आणि या वर्षी 135व्या जयंतीच्या अनुषंगाने समाजासाठी काय द्यायचं आणि समाजाने त्यातनं काय घ्यायचं या हेतून आम्ही एक ग्रंथालयाची उभारणी करायचं ठरवलं आणि समाजाप्रती ते आम्ही भाऊंच्या नावाने म्हणजेच इथले आमचे दैवत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावानं एक सार्वजनिक ग्रंथालय स्थापन करून या इथल्या लोकांना समर्पित करीत आहोत. या जयंतीच्या अनुषंगाने आम्ही एवढंच करतो आहोत आणि याच्या पुढेही जे काय आहे करायचं समाजासाठी त्याच्याशी आमची बांधिलकी असेल. याच्यामध्ये अडचणी खूप येतात, त्याच्यावर मात करू. त्याच्यासाठी आम्हाला आढाव सर मॅडम यांचं खूप महत्वाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर इथले स्थानिक नगरसेवक असतील, आमचे आमदार साहेब असतील, शंकरभाऊ जगताप यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. त्याशिवाय आम्ही हे करू शकलो नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि याच्या पुढेही त्यांच्या सहकार्यातून खूप काही करायची इच्छा आहे आणि आम्ही ते करू. धन्यवाद. माझा इंडिया न्यूज, राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड.